नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बघणार आहोत त्या आहेत अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि दोन्ही रेसिपीज आहेत नॉनव्हेज प्रेमींसाठी। पहिली रेसिपी म्हणजे तर्रीवालं चिकन आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम अनियन कुलचा किंवा प्याज कुलचा। चला चालू करूया दोन्ही रेसिपी बनवायला। सगळ्यात आधी आपण हा जो कुलचा आहे त्याचं पीठ मळून घेणार आहोत, कारण का आपल्याला त्याला 40 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। मळल्यानंतर एका बाउलमध्ये घेऊया हे बटर बरोबरच आपण ह्याच्यामध्ये घालूया मीठ, थोडीशी साखर, दूध। आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया। आता हे आपण मिक्स केल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आता एक परात घेऊया। परातीमध्ये आपण घेणार आहोत मैदा आणि त्याच्यामध्ये घालूया बेकिंग पावडर। बेकिंग पावडरमुळे काय होतं, आपला जो कुलचा आहे तो छान अगदी हलका बनतो। बेकिंग पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करूया आणि आपण आता हे जे बटर, दूध, मीठ आणि साखरेचं जे मिश्रण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये आता घालून घेऊया। आता आपलं हे जे कुलच्याचं पीठ आहे ते तयार झालं आहे। त्याला आपण एका मलमलच्या कपड्याने झाकूया आणि साधारण 40 मिनिटांपर्यंत बाजूला ठेवून देऊया। तर चिकन करी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करूया। तेलामध्ये थोडेसे अख्खे गरम मसाले घालूया। तर आता माझ्याकडे आहे दालचिनी, मोठी वेलची आणि छोटी वेलची किंवा हिरवी वेलची। गरम मसाल्याबरोबरच आपण घालूया ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे, उभा चिरलेला कांदा। कांदा घातल्यानंतर ह्याला छान मिक्स करूया आणि हा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आता आपला छान परतला गेलाय। त्याच्यामध्ये आता घालूया आपण आलं आणि लसणाची पेस्ट, त्याचबरोबर घालूया थोडंसं मीठ। आलं आणि लसणाचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। याच्यामध्ये आता आपण घालूया थोडेसे मसाले, धण्याची पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाल्याची पावडर। याला परतून घेऊया आणि मसाले छान परतले गेले की ह्याच्यामध्ये घालूया थोडासा तळलेला कांदा। तळलेल्या कांद्यामुळे ह्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या मिश्रणामध्ये घालूया ही ताज्या टोमॅटोची प्युरी। याला मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर गॅस बारीक करून ह्याला झाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। आपला आता टोमॅटोचा जो मसाला आहे तो छान शिजलेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण घालूया चिकन। गॅस बारीक ठेवायचा नाहीये, कारण का गॅस जर बारीक ठेवला तर सगळं चिकनला पाणी सुटेल आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी पचपचीत होईल। त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरती आता हे जे चिकन आहे ते आपण साधारणपणे 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया। चिकन चांगलं परतलं गेलं की गॅस कमी करायचं, ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं शिजून द्यायचं। आपलं जे चिकन आहे ते छान परतलं गेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण घालूया थोडीशी वेलचीची पावडर, त्याच्यामुळे फार छान असा फ्लेवर येतो। आपण लाल मिरचीची पावडर तर घातलीच आहे किंवा लाल तिखट घातलं आहे, पण ही थोडीशी अजून स्पायसी बनवण्यासाठी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर। परत मिक्स करायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाणी। गॅस बारीक करूया आणि ह्याला एकदा मिक्स करून झाकण लावूया आणि 8 ते 10 मिनिटं शिजून देऊया। कुलच्याचं आपलं पीठ तर तयार आहे, पण त्याचं जे स्टफिंग आहे त्याच्यासाठी आपण घेऊया बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। माझ्याकडे हे सुखं अनारदाना आहे ते पण आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालूया
अगदी हलका गरम मसाला, चाट मसाला आणि थोडं मीठ. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. स्टफिंग रेडी आहे आणि कुलच्याचं पीठ पण तयार आहे. आता आपण ह्याला स्टफ करून घेऊया. आपलं हे जे कुलच्याचं पीठ आहे त्याला आपण साधारण 40 मिनटं बाजूला ठेवलं होतं. हे आता छान मऊ असं झालं आहे. तर ह्याचे आपण गोळे करून घेऊया. आणि आता हा जो गोळा आहे त्याला आपण जाडसर असं लाटून घेऊया. फार पातळ लाटायचं नाही आहे, कारण का हे जे आपलं कांद्याचं मिश्रण आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे. एवढं लाटलं की ह्याच्यामध्ये साधारण चमचाभर हे मिश्रण आहे हे असं मधोमध ठेवूया. सगळ्या बाजू एकत्र आणून ह्या कुलच्याला बंद करून घेऊया. आता अजून थोडंसं पीठ टाकूया आणि ह्याला अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया. आपल्याला आपले हे जे कुलचे आहेत ते बेक करायचे आहेत. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही सरळ तव्यावर पण ह्याला भाजू शकता. तर बेकिंग ट्रेला आधी थोडंसं बटर लावून घेऊया, म्हणजे काय होईल, हे जे कुलचे आहेत ते चिकटणार नाहीत. आता हे जे कुलचे आहेत ते ह्याच्यावर ठेवूया. ओव्हनला 200 डिग्री सेंटीग्रेडवर प्रीहीट करूया आणि हे कुलचे आतमध्ये टाकून साधारण 15 ते 20 मिनटं शिजवून घेऊया. आपला अनियन कुलचा आणि तर्रीवाला चिकन दोन्ही तयार आहे. आता ह्या दोघांनाही आपण सर्विंग प्लेटमध्ये टाकून घेऊया. पहिल्यांदा आपण चिकन करी या सर्विंग बोलमध्ये काढूया आणि आता हे जे कुलचे आहेत ते पण या सर्विंग प्लेटवरती ठेवूया. फायनली थोड्याशा कोथिंबिरीनी ह्याला गार्निश करूया. तर्रीवाला चिकन आणि अनियन कुलचा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीज पण आता अगदी सहजपणे घरी बनवता येणाऱ्या रेसिपीज जर आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.